नमस्कार मैत्रिणींनो, आपल्या रुचा क्रिएशन या चॅनलवरती मी आपले स्वागत करीत आहे. तर मैत्रिणींनो, आपण जो शिवण क्लास चालू केलेला आहे तर त्यामध्ये आपण 4 टक्स ब्लाउज जो आहे त्याची कटिंग आणि स्टिचिंग अगोदरच्या पार्टमध्ये बघितलेली आहे. तर कालपासून आपण कटोरी ब्लाउजच्या स्टिचिंगला सुरुवात केलेली आहे आणि कालचा भाग जर तुम्ही बघितलेला असेल तर त्यामध्ये तुम्ही पाहिलं असेल की बरेचसे भाग जे आहेत आपण जॉईंट केलेले आहेत आणि बराचसा भाग आपण ब्लाउजचा शिवलेला पण आहे. तर जो काही उरलेला भाग आहे तर आपण आजच्या भागामध्ये बघणार आहोत. तर चला आपण सुरुवात करूयात. तर यामध्ये हा जो कटोरीचा भाग आहे हे आपण काल जॉईंट करून घेतलेला आहे. त्यानंतर फ्रंटचा भाग, स्लीवचा भाग आणि बॅक साईडचा भाग सोबतच क्रॉसपट्टीचा भाग हे सगळे पार्ट आपण काल जॉईंट करून घेतलेले आहेत. तर आता आपण हे जॉईंट कसे करायचे आहेत म्हणजे ब्लाउज कसा शिवायचा आहे हे पाहणार आहोत. तर चला सुरुवात करूयात. तर सगळ्यात अगोदर मी इथे कटोरीचे दोन्ही पार्ट घेते. तर इथे काय करायचं आहे, कटोरीचा जो भाग आहे आपल्याला इथे मध्यात मोडपून घ्यायचा आहे इथे सेंटरला, आणि हा जो सेंटर पॉइंट आपला इथे आलेला आहे तिथे व्यवस्थित आपल्याला सरळ असं मार्किंग करून घ्यायचं आहे. आणि जेवढा आपण कटोरीचा भाग कटोरी कट करताना वाढवलेला होता तेवढं मार्किंग जे आहे ते आपल्याला या सरळ रेषेवरती करून घ्यायचे. तर हे ब्लाउज जे आहे ते आहे 34 साईजचं. 34 साईजनुसार आपण कटोरीचं जे माप आहे इथे 5.5 इंचावर घेतलेलं आहे आणि 5 पेक्षा मोठी कटोरी आहे त्यामुळे ही जी कटोरी आहे आपण 1.5 इंचाने इथे वाढवलेली आहे. त्यामुळे मी इथे 1.5 इंचावरती मार्किंग करून घेतलं आणि त्यानंतर या पॉईंटवरती आपल्याला टेप ठेवायचा आहे आणि 2.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचे. ते तुम्ही पाहू शकता मी कशा पद्धतीने कटोरीचं मार्किंग करून घेते. तर इथे मार्किंग केलं आणि हे दोन्ही पॉईंट आपले इथे आता जोडून घ्यायचे आणि इथे आपल्याला टक्स मारून म्हणजे शिलाई मारून घ्यायची आहे. तो जर आपला कटोरीचा टक्स इथे तयार होणार आहे. आणि तुम्हाला जर फुल टक्स इथे पाहायचा असेल तर तो सुद्धा दाखवते. इथे मी या बाजूने घडी घातलेली आहे आणि इथे हा आपला जो कटोरीचा टक्स आहे हा एवढा भाग आपला कटोरीच्या टक्समध्ये जाणार आहे. तर इथे तुम्ही सेम हेच माप दुसऱ्या कटोरीवर टाकू शकता किंवा आहे तीच कटोरी तुम्ही अशा पद्धतीने याच्यावरती उलटी ठेवायची आहे आणि हे जे माप आपण आता टाकले ते माप तुम्ही दुसऱ्या कटोरीवरती छापून घेऊ शकता. अशा पद्धतीने हे असं जरी केलं तरी एकदम सोपं पडतं आणि आपलं काम जे आहे ते इथे पटापट होतं. तर चला आपण टक्स मारायला सुरुवात करतोय. तर कटोरीला दोन्ही कटोरीला मी इथे टक्स मारून घेते. तर आता इथे कटोरीवरती आपण टक्ससाठी शिलाई मारून घेतलेली आहे. तर बरेच जण काय करतात, या शिलाईनंतर 1/2 इंच अंतर सोडून दुसरी शिलाई मारतात आणि उरलेला कपडा जो आहे ते कट करून टाकतात. तर तसं केलं तरी सुद्धा चालतं किंवा हा जो उरलेला भाग आहे आपण अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचा आणि याच्यावरती जरी शिलाई तुम्ही मारली तर एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो आपल्या इथे कट करायची गरज पडत नाही आणि शिवाय आपल्या कटोरीला जे आहे ते टोक सुद्धा इथं येत नाही. तर इथे माझा कटोरीला टोक येण्याचा पण प्रॉब्लेम नाही आहे. तर तरी सुद्धा मी इथे नॉर्मली आपण नेहमी जेव्हा शिलाई मारतो तर तेव्हा मी अशा पद्धतीने कटोरीची शिलाई मारून घेत असते. तर इथे कटोरी जी आहे ती मी इथे उलटवून दाखवते. इथे तुम्ही कटोरीचा टक्स पाहू शकता. तर कटोरी जी आहे ती इथे आपली परफेक्ट तयार झालेली आहे. तर सेम त्याच पद्धतीने मी दुसरी सुद्धा कटोरी जी आहे ती इथे शिवून घेते. तर इथे कटोरीचे दोन्ही भाग जे आहे ते आपले टक्स मारून तयार झालेले आहेत. आता आपल्याला फ्रंटचा भाग जो आहे तो जॉईंट करून घेणार आहोत. तर इथे मी हा फ्रंटचा भाग दोन्ही घेतलेले आहेत. तर फ्रंटच्या भागामध्ये आपला मुंड्याचा आकार कोणता आहे आणि कटोरीचा आकार कोणता आहे हे आपल्याला व्यवस्थित ओळखून घ्यायचं आहे. जेव्हा तुम्ही नवीन असतात तेव्हा तुमचं बरेचदा हे कन्फ्युजन होतं किंवा कारण मुंड्याचा आकार आणि कटोरीचा आकार जवळजवळ सारखाच दिसतो, पण जो कटोरीचा आकार आहे तो एकदम गोल असतो आणि जो मुंड्याचा आकार आहे तो गोल तर असतो पण थोडासा लांब असतो. म्हणजे जिथे आपली शिलाई मार्जिन त्यामध्ये एक्स्ट्रा असते त्याच्यामुळे तो जरा लांब आणि मोठा गोल दिसतो. तर तो आपला
भाग आपला ओळखून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतरच आपल्या इथे कटोरी लावायला सुरुवात करायची आहे. तर मी इथे कटोरी जी आहे लावायला सुरुवात करते. तर इथे आपला फ्रंटचा जो भाग आहे आणि कटोरीचा भाग आपण 1/2 इंच इथे वाढवलेला आहे. तर इथे 1/2 इंच अंतर सोडून आपल्याला व्यवस्थित कटोरी जी आहे ती इथे शिलाई मारून घ्यायची आहे. तर कटोरी जी आहे ते लावताना आपला व्यवस्थित फ्रंटचा जो भाग आहे तो व्यवस्थित आपल्याला इथे ओढून घ्यायचा आहे. म्हणजे कटोरीच्या शेपपर्यंत आपला तो भाग जो आहे तो व्यवस्थित पुरवून आपल्याला शिलाई मारायची आहे. तर आता कटोरीमध्ये नवीन जे आहेत बिगिनर त्यांचा काय प्रॉब्लेम होतं तर ते मी सांगते. तर काय होतं, हा जो फ्रंटचा भाग आहे तो आपला जी आपण वाढवलेली कटोरी आहे त्या कटोरीपेक्षा 1 इंचाने इथे तुम्हाला लहान दिसत असेल. पण जेव्हा आपण कटोरी लावतो तर तेव्हा तो भाग जो आहे तो व्यवस्थित आपला फ्रंटमध्ये ॲडजस्ट होत असतो. तर इथे अजिबात कन्फ्युजन करून घ्यायचं नाही. आपण वाढवलेली असते त्याच्यामुळे ती 1 इंचानं इथे एक्स्ट्रा दिसत असते. तर इथे मी दुसरी सुद्धा कटोरी जी आहे ती इथे जॉईंट करून घेते. तर हा जो भाग आहे आपल्याला आता एकदा सरळ करून घ्यायचा आहे. कुठे जर इथे आपली शिलाई कट झालेली असेल तर या भागाला आपल्याला अगोदर शिलाई मारून घ्यायची आहे. त्यानंतर आता आपली इथे क्रॉसपट्टी जॉईंट करायची आहे. तर क्रॉसपट्टी जॉईंट करताना कशी करायची आहे तर इथे मी क्रॉसपट्टी घेतलेली आहे. इथे तुम्ही क्रॉसपट्टीचा आकार इथे पाहू शकता. या बाजूने मोठा आहे, या बाजूने इकडे लहान आकार आहे. तर मोठी साईड जी आहे ती आपली हुक लूकच्या बाजूला जाणार आहे आणि जी छोटी बाजू आहे ती आपली फिटिंगच्या साईडला जाणार आहे. तर आता आपण क्रॉसपट्टी कशा पद्धतीने जॉईंट करायची बघूयात. तर इथे हा जो पार्ट आहे इथे तुम्ही खाली अस्तरचा भाग इथे पाहू शकता आणि हा जो भाग आहे इथे मेन फॅब्रिकचा भाग आहे. तर ही पूर्ण क्रॉसपट्टी जी आहे ती मी इथे उलटी ठेवलेली आहे. अस्तरचा भाग जो आहे तो सुद्धा मी इथे उघडून घेतला आहे आणि जो मेन फॅब्रिकचा इथे कपडा आहे तो मेन फॅब्रिकच्या कपड्यावरती आपल्याला शिलाई मारायची आहे. मेन फॅब्रिकचा कपडा जो आहे तो कटोरीपासून फिटिंगपर्यंत आपल्याला जॉईंट करून घ्यायचा आहे. तर इथे जॉईंट करताना आपला 1/2 इंचावरती शिलाई मारायची आहे. तर इथे एक भाग आपला जॉईंट करून झालाय. हा पूर्ण भाग मी इथे उलटून घेतला. आता हा जो भाग आहे आपल्या शोल्डरच्या साईडचा हा पूर्ण आपल्या इथे गोल करून घ्यायचा आहे आणि गोल करत आपल्याला आपण जो भाग आता जॉईंट केलाय त्या भागापर्यंत हा सगळा भाग आपल्याला रोल करून आणायचा आहे. आता तुम्हाला जी आपण आता शिलाई मारली ती शिलाई दिसत असेल तर त्या शिलाईवरती आपला अस्तरचा भाग इथे उलटा करून घ्यायचा आहे आणि आता त्याच शिलाईवरती आपल्याला पुन्हा दुसरी शिलाई मारायची आहे. तर इथे शिलाई मी मारून घेतलेली आहे. आपण जो काही फ्रंटचा पार्ट इथे जॉईंट केलेला आहे तो संपूर्ण पार्ट जो आहे तिथे आतमध्ये गेलेला आहे. हा पार्ट जो आहे आपल्या इथे ओपन भागातून इथे उलटा करून काढून घ्यायचा आहे. तर तुम्ही इथे पाहू शकता क्रॉसपट्टी जी आहे व्यवस्थित जॉईंट झालेली आहे. क्रॉसपट्टीची तुम्हाला कुठेच इथे शिलाई दिसणार नाहीये. इथे तुम्ही पाहू शकता फक्त आपली शिलाई जी आहे ती फक्त आपली कटोरीची जेवढी आहे तेवढी शिलाई ती तुम्हाला एक्स्ट्रा दिसणार आहे. बाकी इथे कुठेच क्रॉसपट्टीची सुद्धा शिलाई दिसणार नाही. आता क्रॉसपट्टीची शिलाई आपण मारून घेतलेली आहे. त्यानंतर काय करायचंय, आता हा जो जॉईंट आहे क्रॉसपट्टीचा तिथे आपल्याला एकदम कडेने इथे दाबटीप मारायची आहे आणि त्यानंतर क्रॉसपट्टीच्या खालच्या बाजूला सुद्धा दाबटीप मारून घ्यायची आहे. तर इथे मी क्रॉसपट्टीच्या दोन्ही बाजूला शिलाई मारून घेतली. त्यानंतर आता हुकलूकची जी पट्टी आहे तर आपली इथे टोकापासून ते एंडपर्यंत सरळ शिलाई मारायची आहे आणि फिटिंगची जी बाजू आहे तिथे सुद्धा आपली इथे सरळ शिलाई मारून घ्यायची आहे. आता इथे तुम्ही फ्रंटच्या पार्टची फिनिशिंग इथे पाहू शकता. एकदम प्रॉपर असा आपला फ्रंटचा पार्ट तयार झाला आहे. सेम याच पद्धतीने मी इथे दुसरा सुद्धा पार्ट जो आहे ते तयार करून घेते.
तर इथे आपण कटोरी जी आहे जॉईंट केलेलीच आहे. याला फक्त आपण आता क्रॉसपट्टी लावून घेणार आहोत. आता क्रॉसपट्टी जी आहे ती बऱ्याच भागानुसार वेगवेगळ्या पद्धतीने लावली जाते. काही ठिकाणी डायरेक्ट अस्तर आणि मेन फॅब्रिक जे आहे ते जॉईंट करून जसं आपण साधा ब्लाऊज शिवतो त्याच पद्धतीने सुद्धा शिवली जाते आणि खालच्या बाजूने त्याला पट्टी लावली जाते. काही ठिकाणी आपण जसं आत्ता शिवलेला आहे त्या पद्धतीने शिवली जाते. आणि त्यानंतर तिसरी पद्धत म्हणजे दोन्ही एक साईड जी आहे आपण फ्रंट आणि क्रॉसपट्टी जॉईंट करतो त्या ठिकाणी खालीवर क्रॉसपट्टी आणि मेन फॅब्रिक ठेवून जॉईंट करतात आणि खालच्या बाजूला आपली जी गळपट्टी आपण पाठीची पट्टी लावतो तशी पट्टी लावून दिली जाते. तर बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने क्रॉसपट्टी जी आहे ती इथे लावली जाते. तर मी ज्या पद्धतीने लावते त्या पद्धतीने मी तुम्हाला इथे दाखवत आहे. तर इथे दोन्ही पार्ट जे आहे आपले आता तयार झालेले आहेत. तर आता इथे आपण याला हुक लूकची जी पट्टी आहे ती लावून घेणार आहोत. तर हुक लूकच्या ज्या पट्ट्या आहेत काही ठिकाणी आपण बघितले असेल की आपण मेन फॅब्रिकच्या सुद्धा लावतो आणि काही ठिकाणी अस्तरच्या अशा सुद्धा लावल्या जातात. तर मी इथे अस्तरच्याच पट्ट्या लावतीये. तर इथे मी 1.5 इंचाची पट्टी घेतलेली आहे. ती आपण इथे आतमध्ये मुडपण्यासाठी घेतलेली आहे. तर ही जी मी पट्टी घेतलेली आहे तिथे आपण 1/2 इंच कपडा मुडपवून त्याला शिलाई मारून घ्यायची आहे. तर इथे जी पट्टी घेतलेली आहे तिथे आपण 1/2 इंच जो कपडा आहे मुडपवून त्याला सरळ बाजूने शिलाई मारून घ्यायची आहे. आता ही जी पट्टी आहे मी इथे डाव्या बाजूला लावून घेते. तर ही जी हुक लूकची पट्टी आहे ती भागांनुसार लावण्याची पद्धत जी आहे ती वेगळी आहे. म्हणजे जी उजव्या बाजूला असते ती काही ठिकाणी डाव्या बाजूला लावली जाते आणि जी डाव्या बाजूला असते ती काही ठिकाणी उजव्या बाजूला लावली जाते. ही जी पट्टी आहे जिथे ओपन बाजू आहे ती बाजू जी आहे आपण म्हणजे बिना शिलाईची जी बाजू आहे तिथे 1/2 इंच आपल्याला कपडा सोडून शिलाई मारून घ्यायची आहे. आणि खालचा भाग जो आहे तिथून पाहू शकता मी आतल्या बाजूने मुडपवून घेतलेला आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही तिथे शिलाई सुद्धा मारून घेऊ शकता. आता ही जी पट्टी आहे आपण जॉईंट करून घेतली आहे. ही पूर्ण पट्टी अशी उलटवून घ्यायची आहे आता आणि या पट्टीवरती आपल्याला दाबटीप मारून घ्यायची आहे. आता हे दाबटीप मारून झाली आहे. ही पूर्ण पट्टी आतल्या बाजूने मी मुडपवून घेते आहे. तुम्ही पाहू शकता ही पट्टी आपण इथे आतल्या बाजूने मी मुडपवून घेतली होती. दाबटीप मारल्यानंतर ती बरोबर इथे परफेक्ट होऊन जाते. आता ही मुडपवून घेतली आतल्या बाजूने आणि आता शिलाईपासून आपल्याला 1.5 ते 1 इंचाचं अंतर ठेवायचं आहे आणि सरळ शिलाई इथे मारून घ्यायची आहे. जी पट्टी आहे ती इथे व्यवस्थित तयार झालेली आहे. आता दुसऱ्या साईडची पट्टी आपण जॉईंट करून घेऊयात. तर त्याच्यासाठी मी इथे 2 इंचाची पट्टी कट करून घेतलेली आहे. तर त्याच्यामध्ये सुद्धा आपला सेम आपण एका बाजूचा जो काही कपडा आहे 1/2 इंच मुडपून त्याला शिलाई मारून घ्यायची आहे. शिलाई मारून झाल्यानंतर जो काही ओपन भाग आहे तिकडून आपल्याला ही पट्टी जी आहे जॉईंट करायला सुरुवात करायची. पण आता ही जी पट्टी आहे आपण वरच्या बाजूने नाही लावायची कारण ही जी पट्टी आहे मुडपवून जी आहे ती आपल्या वरच्या बाजूने घ्यायची आहे. तर आता कशी ठेवायची आहे उलटी ठेवायची आहे. ही जी आपण शिलाईची बाजू आहे ती खालच्या बाजूने गेली आहे आणि ही पट्टी आता आपल्याला सरळ दिसतीये. सरळ बाजूवरती आपल्याला हा भाग अशा पद्धतीने ठेवायचा आहे. सरळ भाग आहे उलट्या बाजूकडून पट्टी मी इथे ठेवलेली आहे आणि इथे टोकापासून मी लावायला सुरुवात करते. तर इथे पट्टी मी लावून घेतली आहे आणि आता जो काही एक्स्ट्राचा भाग आहे इथे तर 1/2 इंच किंवा अर्धा इंच कपडा जो आहे एक्स्ट्रा ठेवायचा आणि एक्स्ट्राचा कपडा आपण कापून टाकायचा आहे. आणि ही जी पट्टी आहे इथे तुम्हाला दिसत असेल तर अशी मी इथे वरच्या बाजूने मुडपवून घेतली आणि इथे आता आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. आता ही जी पट्टी आहे मी पूर्ण उलटवून घेतली आणि ज्या पट्टीला आपण शिलाई मारली ती सुद्धा तुम्ही पाहू शकता आपोआप उलटवली जाते आणि या बाजूने त्याची घडी तयार होते.
आता ही जी एक्स्ट्राची पट्टी आहे, जिथे आपण शिलाई अगोदर मारली होती 1/2 इंचावरती, तो सगळा कपडा जो आहे तो पूर्ण आपल्याला या शिलाईवरती घ्यायचा आहे. जिथे आपण ही पट्टी जॉईंट केलेली आहे त्या पट्टीच्या शिलाईवरतीच आपल्याला इथून वरतून शिलाई मारून घ्यायची आहे, की आपली ही जी पट्टी आहे हुक लूपची इथे तयार होणार आहे. तर इथे हुक लूपची जी काही पट्टी आहे तुम्ही पाहू शकता, आपली पट्ट्या ज्या आहेत त्या इथे तयार झालेल्या आहेत दोन्ही साईडच्या. आणि त्यानंतर या पट्ट्या ज्या आहेत त्या आपल्याला व्यवस्थित चेक करून घ्यायच्या आहे, कारण काय होतं बरेचदा आपण इथे क्रॉस पट्टीच्या ठिकाणी याला जॉईंट आलेला आहे, त्यानंतर जेव्हा आपण क्रॉस पट्टी इथे जॉईंट केली आहे तिथे सुद्धा जॉईंट येतो. तर काय होतं, आपण जेव्हा या पट्ट्या जॉईंट करतो तर तेव्हा कपडा जो आहे कमी जास्त जर गेला तर हुक लूपच्या ज्या काही पट्ट्या आहेत त्या इथे कमी जास्त होण्याची शक्यता असते. जर कमी जास्त झालं तर जो गळ्याचा आकार आहे इथे खालीवर होतो. तर काय करायचं आहे, आपल्याला गळ्याचा जो आकार आहे इथे आपल्याला एकसारखा करून घ्यायचा आहे. आता आपण याला शोल्डर जॉईंट करतोय. तर शोल्डर जॉईंट करताना काय करायचं, हे दोन्ही पार्ट इथे आपल्याला उलटे ठेवायचे. आता याच्या उलट्या बाजूनेच आपल्याला पाठीचा भाग जो आहे तो सरळ ठेवायचा. तर इथे मी पाठीचा भाग घेते. आता इथे आपल्याला 1/2 इंचा, तर आता इथे 1/2 इंचापेक्षा सुद्धा कमी अंतर ठेवून आपल्याला सरळ शिलाई मारून घ्यायची आहे. तर इथे मी दोन्ही शोल्डर जॉईंट करून घेते. यानंतर आता हा पूर्ण भाग आपला उलटवून घ्यायचा आहे आणि आतल्या बाजूने शिलाई मारून घ्यायची आहे. तर मी इथे शोल्डरला डबल शिलाई मारून घेतलेली आहे. शोल्डर जे आहे ते आपले जॉईंट झालेत. आता शोल्डर मी इथे ओपन करून घेतलेत. आता इथे तुम्हाला फ्रंटचा आणि बॅक साईडचा गळ्याचा जो भाग आहे ते कमी जास्त दिसत असेल, तर इथे कमी जास्त जर झाला तर आपण तो सरळ इथे सारखा करून घ्यायचा आहे. तर इथे मी दोन्ही शोल्डर सारखे करून घेतलेत. आता याला आपण बाही जॉईंट करणार आहोत. तर बाही जॉईंट करण्यासाठी मी दोन्ही बाहीचे भाग इथे घेतलेले आहेत. आता बाही कशी जॉईंट करायची आहे तर ते दाखवते. तर इथे मी बाहीचा भाग घेतलेला आहे आणि हा जो भाग आहे तुम्ही इथे पाहू शकता, हा जो इथे खोलगट भाग तुम्हाला दिसतोय तो आपला फ्रंटचा भाग आहे आणि जो उंच भाग आहे तो बॅक साईडचा भाग आहे. तर आपल्याला अशा पद्धतीने ठेवून घ्यायचे आहे की हा जो भाग आहे उघडल्यानंतर आपला फ्रंटच्या भागाला इथे जाणार आहे. इथे कटोरीचा भाग दिसतोय, तर इथे आपला हा भाग फ्रंटकडे जाणार आहे. इथे मी सेंटरला मार्किंग सुद्धा करून घेतलंय. हे जे मार्किंग आहे आपलं शोल्डरच्या शिलाईवरती आलं पाहिजे. अशा पद्धतीने आपला शिलाई मारून घ्यायची आहे. आणि इथून मी ते शोल्डर पासून शिलाई मारायला सुरुवात करते. ते आपल्या फिटिंगच्या लाईन पर्यंत शिलाई मारायची आहे. तर इथे मी शोल्डर पासून दोन्ही साईडला शिलाई मारून घेतली. त्यानंतर पुन्हा एकदा डबल शिलाई मी त्याच्यावरतून मारून घेते. तर इथे स्लीव जी आहे आपली एक जॉईंट झालेली आहे. त्याचबरोबर आपण त्याच सारखी दुसरी सुद्धा स्लीव इथे जॉईंट करून घेऊयात. तर आता दोन्ही साईडच्या स्लीव ज्या आहे आपल्या तयार झालेल्या आहेत. तर आता इथे मी ह्या 2 पिना लावून घेतलेल्या आहेत. आता तुम्ही हा जो भाग आहे ते पाहू शकता. हा जो एक्स्ट्राचा भाग आपला झालेला आहे तो भाग जो आहे आपल्या इथे कट करून टाकू शकतो, कारण हा जो भाग आहे आपण पेपर कटिंग करताना सोबतच कट केलेला आहे. जर तुम्हाला हा भाग इथे एक्स्ट्रा कमी जास्त वाटत असेल तर एक्स्ट्राचा भाग तुम्ही इथे कट करून टाकू शकता. तर इकडच्या बाजूला तुम्ही पाहू शकता. तर इथे आपला हा जो भाग आहे इथून एवढा तर इथे एक्स्ट्रा भरतोय, तर तो मी इथे कट करून टाकतेय. आता आपण इथे फिटिंगचं माप टाकायचंय. तर त्यासाठी काय करायचंय, पूर्ण ब्लाऊज जो आहे तुम्ही इथे उलटा ठेवून घेतलेला आहे. हा फ्रंटचा भाग आहे आपला. तर फ्रंटच्या भागामध्ये आपल्याला कमरेच्या बाजूने इथे माप टाकायचे. तर कमरेचं जे काही माप आहे तर ते किती आहे त्यानुसार तुम्ही इथे माप टाकू शकता.
इथे कमरेचं जे माप आहे ते आहे 7.5 इंच. त्यानंतर छातीचं जे माप आहे ते आहे 9 इंच. आणि त्यानंतर स्लीवचं जे दंडघेराचं माप आहे इथं तर ते आहे 5.5 इंच. इथे तुम्हाला मी माप लिहून दाखवलेले आहेत. हे आहे 7.5 कमरेचा भाग. त्यानंतर छातीचा भाग आहे 9 इंच आणि दंडघेर आहे 5.5 इंच. तर त्यानुसार आता आपला मार्किंग करून घ्यायचं आहे. तर इथे फिटिंगचं माप टाकताना आपल्याला जी आतल्या बाजूने पट्टी मुडपवलेली आहे तर तिथून आपल्याला माप टाकायचं आहे. तर इथे मी 7.5 इंच कमरेसाठी टाकून घेतलीये. त्यानंतर मी डायरेक्ट इथे दंडघेराचं माप टाकतेय. दंडघेरासाठी इथे हा जो भाग आहे आपला, हे दोन्ही दंडघेराचे टोक व्यवस्थित आपल्याला जुळवून घ्यायचे. सेंटर घ्यायचा आहे आणि सेंटर पासून आपल्या दंडघेराचं माप टाकून घ्यायचंय. दंडघेर जो आहे तो आहे इथे 5.5 इंच. आता इथे छातीचं माप जरी टाकलं नाही तरी चालतं, कारण हा जो भाग आहे आपला व्यवस्थित इथे सरळ धरून घ्यायचा आणि सरळ लाईन इथे मी मारून घेत असते. आणि इथे आपला सरळ शिलाई मारायची आहे. शिलाई मारण्याच्या अगोदर आपल्याला काय चेंजेस करायचे ते सुद्धा सांगते. तर हा जो भाग आहे एक्स्ट्राचा तो मोजून घ्यायचा आहे. तर हा आहे इथे 2.25 इंच, इथे आहे 2.25 इंच आणि त्यानंतर इथे सुद्धा आहे 2.25 इंच. हा जो भाग आहे ते कमी जास्त असेल तर तो तुम्हाला एकसारखा करून घ्यायचा आहे. म्हणजे सगळ्या ठिकाणी इथे एकसारखं माप तुम्हाला ठेवून तो भाग इथे कट करून घ्यायचा आहे. तर सेम याच पद्धतीने मी दुसऱ्या साईडला सुद्धा फिटिंगचं माप टाकून घेतेय. आता या साईडला मी फिटिंगचं माप टाकताना कशा पद्धतीने टाकतेय, तर ही जी पट्टी आहे आपण वरच्या बाजूने मुडपवलेली आहे तर ती पट्टी आपल्याला सोडून द्यायची आहे आणि त्या पट्टीच्या पुढे आपल्याला इथे माप मोजायचंय. तर ते इथे मी 7.5 इंचावरती कमरेसाठी मार्किंग केलं. त्यानंतर दंडघेराचं माप टाकते 5.5 इंच. आणि आता हा जो भाग आहे सरळ धरून मी त्याच्यावरती सरळ लाईन आता मारून घेतेय. कारण फिटिंगसाठी ही जी शिलाई आहे आपली सरळ येणं खूप महत्त्वाचं असतं. त्यानंतर हा जो एक्स्ट्राचा भाग आहे तो मोजून घ्यायचा आहे. तर हा इथे आहे 2 इंच, तर त्या बाजूने आपला 2.25 इंच होता त्यामुळे मी इथे 2.25 इंचावरती मार्किंग करून घेतलं. त्यानंतर बगलेच्या भागात म्हणजे मुंड्याच्या भागात सुद्धा 2.25 इंचावरती मार्किंग केलंय. तर हा भाग इथे 2.25 इंच आहे आणि दंडघेर सुद्धा इथे 2.25 इंच आहे. तर इथे फक्त आपल्याला क्रॉस मार्किंग करायचे आणि एकसारखा कपडा करून घ्यायचा आहे. आता मार्किंग करून झालंय. आता हा ब्लाऊज जो आहे तो पूर्ण मी इथे सुलटा करून घेतलाय आता आणि इथे दंडघेरापासून कमरेपर्यंत मी पाव इंच अंतर सोडून सरळ शिलाई आपला मारून घ्यायची आहे. आता जर तुम्ही ब्लाऊजला इंटरलॉक करत असाल तर ही जी शिलाई आहे तुम्हाला इथे मारण्याची अजिबात गरज नाही. डायरेक्ट तुम्ही फिटिंगच्या शिलाईवरती म्हणजे फिटिंगच्या मार्किंगवरती जरी शिलाई मारली तरी सुद्धा इथे चालतं. तर मी ती शिलाई जी आहे व्यवस्थित मारून घेतली आहे. आता बाहीचा जो काही भाग आहे आपल्याला इथे काढून घ्यायचा आहे. तर या पिना मी इथे आता काढून घेते कारण मला फिटिंगची शिलाई इथे मारायची आहे. तर बाहीचा जो भाग आहे मी इथे उलटा करून घेतला आणि इथे फिटिंगच्या मार्किंगवरती शिलाई मारून घेतलेली आहे. आता ही शिलाई जेव्हा आपण मारतो त्याच्यानंतर सुद्धा आपल्याला पाव इंच अंतर सोडून आणखी 2 ते 3 शिलाई सुद्धा मारून घ्यायच्या आहेत. तर इथे फिटिंगच्या शिलाई व्यतिरिक्त 3 शिलाई मी इथे एक्स्ट्रा मारून घेतलेल्या आहे.
आता हा जो पूर्ण ब्लाऊज आहे तुम्हाला मी इथे उलटवून दाखवते. त्याच्या अगोदर जे काही एक्स्ट्राचे धागे आहेत फिटिंगच्या शिलाईसाठी मारलेले, तर ते इथे मी एक्स्ट्राचे धागे कट करून घेतलेत. आता ब्लाऊज मी इथे उलटा करते. इथे तुम्ही ब्लाऊजची शिलाई बाहेरच्या बाजूने सुद्धा पाहू शकता, फिनिशिंग पाहू शकता. आता यामध्ये आपल्याला फक्त ब्लाऊजची जी पायपिंग आहे म्हणजेच गोट आहे कशा पद्धतीने करायचं आहे ते आता आपण पुढच्या भागात पाहणार आहोत. आणि त्यामध्येच आपण पायपिंगच्या ज्या काही समस्या असतात म्हणजे जे प्रश्न तुम्हाला येतात की पायपिंग उलटी का पडते किंवा व्यवस्थित येत नाही, तर ते सगळे आपण उद्याच्या भागात पाहूयात. तर इथे तुम्ही ही शिलाई पाहू शकता, एकदम सरळ अशी आपली शिलाई आलेली आहे. त्यानंतर हा जॉईंटसुद्धा इथे पाहू शकता. इथे आपला जो बाहीचा भाग आहे इथे जॉईंटसुद्धा एकदम सारखा आलेला आहे. या साईडचा सुद्धा जॉईंट तुम्ही पाहू शकता, एकदम सारख्या सरळ रेषेत हे जॉईंट आलेले आहेत. आणि इथे वरच्या बाजूने तुम्ही ब्लाऊजची फिनिशिंग पाहू शकता. त्यानंतर ज्या आपण ब्लाऊज देण्याच्या अगोदर व्यवस्थित त्याला इस्त्री करून घ्यायची आहे म्हणजे ब्लाऊजची जी फिनिशिंग आहे एकदम व्यवस्थित दिसते. तर इथे ब्लाऊज शिवण्याच्या ज्या काही छोट्या छोट्या टिप्स आहेत त्या सगळ्या मी तुमच्याशी शेअर केलेल्या आहे. तरीसुद्धा तुम्हाला जर काही प्रॉब्लेम वाटत असेल, काही शंका येत असतील, तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.